नमस्कार. मी डॉक्टर शार्दूल भणगे. आपण पाहताय वेद. आजचा स्वयंप्रकाश आहे वेळ या विषयावरचा. बहुधा आजचा विषय अनेक अर्थाने अनेकांसाठी महत्वाचा राहिला असेल. सध्या या शब्दाच्या महतीचा काही जण अनुभव घेत असतील किंवा भविष्यात या शब्दाच्या अधीन काही जणांना राहावं लागेल. असो, बालवयात प्रत्येकालाच वेळेचं महत्व माहीत नसतं, किंबहुना माहीत नसायलाही पाहिजे. तारुण्यात पदार्पण केल्यानंतर निर्धारित ध्येय प्राप्तीसाठीच वेळ देणं अधिक क्रमप्राप्त असतं. उमेदीच्या काळात आपण वेळेच्या अधीन राहिलेलंच केव्हाही सर्वोत्तम. उतार वयातील वेळ मात्र विरंगुळ्यासाठीच राखीव असावा. आजपर्यंतचा इतिहास हाच आहे की ज्यांनी वेळेला जास्त महत्व दिलं नाही, नियतीने अशांना कधी माफ केलंच नाही. आज वेळ हा विषय निवडण्यामागचे मुख्य कारण म्हणजे हल्ली लोकांच्या कामाच्या व्यापामुळे झोपण्याची, उठण्याची, खाण्यापिण्याची, कशाची म्हणून एक वेळ ठरलेली नसल्यामुळे अनेक शारीरिक व्याधींच्या समस्या जास्त ऐकिवात येऊ लागल्या. आणि मग कोणीतरी जुन्या जाणत्या पिढीतील एखादे गृहस्थ वयाची 90 पार केलेले त्यांच्या उमेदीच्या काळातील सर्व वेळापत्रक इत्थंभूत सांगतात. मग आम्हाला त्यांनी 90 पार केल्याचे रहस्य सहज उलगडते. बालवयात जर खेळणं, बागडणं, मौज मजा करणं हे सारं काही जोडून जर आपण करिअरचा विचार करत असू तर हे पूर्णतः चुकीचं आहे. अपवादात्मक ठिकाणी परिस्थितीजन्य काही वेळा जर लहानपण कष्टात जात असेल तर तो भाग वेगळा. त्यातूनही ती बालकं गाळलेल्या घामाचे मोतीत रूपांतर करून स्वतःचे अस्तित्व सिद्ध करतात, ही बाब देखील कौतुकास्पद आहे. तारुण्यातील आणि उमेदीच्या काळात तर उसंत घ्यायला वेळ मिळायलाच नको. कारण अगोदरच अलीकडच्या काळात आयुर्मान सहसा कमी झालेले असतात. ध्येयाची यादी मोठी असते. तेवढं सारं साध्य करण्याकरिता स्वतःला कायम व्यस्त ठेवणंच केव्हाही चांगलं. आणि हो, कधी कुठे थांबायचं याची देखील एक वेळ ठरलेली असते. ती वेळ समजण्याचे साधे सरळ प्रमाण एकदा उमगले की आयुष्याच्या साऱ्या गणितांची उत्तरं अगदीच बरोबर येत राहतात. ईश्वरानं सर्वांना समान देह दिला, परंतु वयोमर्यादा मात्र सारखी दिली नाही. यामध्ये देखील वेळेचेच महत्व प्रकर्षाने अधोरेखित होते. आपल्या आयुष्यात कधी, कोठे, कोण आणि कशा अवस्थेत भेटणार हे देखील परमेश्वरानंच ठरवलेलं असतं. यावर किमान माझा तरी दृढ विश्वास आहे. मिळालेल्या वेळेचा सदुपयोग अथवा अपव्यय दोन्हीही आपल्याच हाती आहे. वेळेचा वापर व्यावहारिकतेनेच व्हायला हवा. निराशेपेक्षा चिंतनात, आत्मानंदात आणि सकारात्मक कृतीच्या व्यस्ततेत किंवा स्तुतीपेक्षा पुढील वाटचालीचे नियोजन यथा योग्य पद्धतीने करण्यात हा वेळ उपयोगात यायला हवा. आपल्या भारत मातेनं माऊलींपासून छत्रपती शिवरायांपासून आताच्या काळातील नेत्रदीपक कामगिरी बजावणाऱ्या व्यक्तिमत्वांचे आदर्श आपल्या समोर ठेवले. या सर्वांमधून एक महत्वपूर्ण गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे ज्यांनी वेळेला मिळालेल्या संधीचं बुद्धीच्या, कष्टाच्या जोरावर सोनं केलं तीच माणसं अमर आहेत. वेळ निघून गेल्यावर जर तर सारखे अनिश्चिततेचे शब्द सगळत बसण्यापलीकडे हाती काहीच राहत नाही. शेवटी वेळेसाठी कुठे थांबा नाही. याचे एक उदाहरण म्हणजे अनेकदा चर्चेले जाणारे 1 वर्षाचे महत्व एकदा परीक्षेत नापास झाल्यामुळे 1 वर्ष घरीच बसाव्या लागलेल्या विद्यार्थ्याला त्या 1 वर्षाचं महत्व कळत. गरिबीत जीवन जगणाऱ्या दाम्पत्याला महिन्याचं महत्व माहीत असतं. जो व्यक्ती रोजंदारीवर रोज कामाला जातो त्याला 1 दिवसाचं महत्व माहीत असतं. मिनिटाचे महत्व एसटीला 1 मिनिट उशीर झालेला असता निघून गेली अशा प्रवाशाला चांगलं ठाऊक असतं. तर 1 सेकंदाचं महत्व अपघातग्रस्तालाच माहित. वास्तविक हजरजबाबीपणा अथवा निर्णय क्षमता हे देखील वेळेचीच महती कथन करणारे चातुर्य असणाऱ्या माणसामधील अंगभूत गुण आहेत. ज्योतिषशास्त्र देखील वेळेच्याच अंतर्गत येणारा अभ्यास आहे. काळ हा वेळेचा अविरत साक्षीदार राहिलेला सखा आहे. कोणत्या वेळेला आपला काळ नेमका कसा असणार हे मात्र नियतीच्या मनात असतं.
असो मित्रांनो, आपण ज्या त्या वयात जसा वेळेचा सदुपयोग सत्कार्यासाठी ईश्वरी कृपेने करता येईल याचाच विचार करून आचरण करूयात व यानेच आपले जीवन समृद्ध संपन्न करूयात. व्हिडिओ आवडला असल्यास मनापासून लाईक, सबस्क्राईब आणि शेअर कराल एवढीच आशा. धन्यवाद.